नमस्कार. आज आपण एका अशा संस्थेबद्दल बोलणार आहोत जी आपल्या देशाच्या उच्च शिक्षणाचा अक्षरशः पाया आहे. हो, मी बोलतोय विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC बद्दल. चला तर मग UGCच्या या दुनियेत जरा डोकावून पाहूया आणि समजून घेऊया की ही संस्था भारताच्या उच्च शिक्षणाला नक्की कसा आकार देते. कधी विचार केला आहे का की देशभरात जी हजारो विद्यापीठे आणि महाविद्यालये आहेत तिथे शिकवले जाणारे विषय, होणाऱ्या परीक्षा आणि एकूणच शिक्षणाचा एक समान आणि उच्च दर्जा राखण्याची जबाबदारी नक्की कोणाची असते? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट घेऊन जातं UGCकडे. तर मग या आयोगाचा जन्म झाला कसा? बघा, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात एक मोठी पोकळी होती. सगळीकडे समन्वय साधण्यासाठी आणि गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी एका राष्ट्रीय संस्थेची प्रचंड गरज होती. आणि ह्याच गरजेतून UGCचा उदय झाला. ही गोष्ट सुरू होते 1948 सालापासून, जेव्हा डॉक्टर राधाकृष्णन आयोगाने एक स्वप्न पाहिलं की इंग्लंडसारखाच आपल्या भारतातही एक अनुदान आयोग असायला हवा जो शिक्षणाचा दर्जा उंचावेल. हे स्वप्न 28 डिसेंबर 1953 रोजी खरं झालं आणि UGCची औपचारिक स्थापना झाली. पण या संस्थेला खरी ताकद मिळाली ती 1956 मध्ये, जेव्हा संसदेने UGC कायदा पास केला आणि तिला वैधानिक स्वायत्तता दिली. तेव्हापासून UGC खऱ्या अर्थाने एक शक्तिशाली संस्था बनली. आणि या ऐतिहासिक क्षणी दोन अत्यंत महत्त्वाची व्यक्तिमत्व होती ज्यांनी UGCला दिशा दिली. एक म्हणजे तिचे पहिले अध्यक्ष CD देशमुख आणि दुसरे म्हणजे भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद. खरं तर त्यांच्या दूरदृष्टीमुळेच UGCचा पाया इतका भक्कम झाला. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. UGC म्हणजे फक्त विद्यापीठांना पैसे किंवा अनुदान वाटणारी संस्था नाही. ती खऱ्या अर्थाने उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेची आणि मूल्यांची संरक्षक आहे. तिची भूमिका केवळ आर्थिक नाही, तर त्याहून खूप मोठी म्हणजे शैक्षणिक आहे. हे लक्षात घ्यायला हवं. बरं, आता आपण UGCच्या अंतरंगात डोकावूया. म्हणजे ही संस्था आतून कशी काम करते आणि तिचं मार्गदर्शक तत्व काय आहे जे तिला नेहमी दिशा देत राहतं. UGCचं ब्रीद वाक्य आहे ज्ञान विज्ञान विमुक्तय. याचा अर्थ इतका सुंदर आहे की ज्ञान आणि विज्ञानाच्या माध्यमातूनच खरी मुक्ती मिळते. हे वाक्य दाखवून देतं की उच्च शिक्षणाचं अंतिम ध्येय किती मोठं आणि उदात्त आहे. UGCचं जे कार्यकारी मंडळ आहे ते एकूण 12 सदस्यांचं बनलेलं असतं. यात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तर असतातच, पण सोबत केंद्र सरकारचे अधिकारी, वेगवेगळ्या विद्यापीठांमधले प्राध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ यांचाही समावेश असतो. या रचनेमुळे होतं काय, तर प्रशासकीय आणि शैक्षणिक अनुभवाचा एक उत्तम समतोल साधला जातो. त्यामुळे निर्णय घेताना केवळ कागदोपत्री नियम नाही, तर प्रत्यक्ष शिकवण्याचा अनुभवही विचारात घेतला जातो. या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळही निश्चित असतो, जेणेकरून कामात एक सातत्य आणि स्थैर्य टिकून राहतं. अध्यक्षांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत, उपाध्यक्षांसाठी 3 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे आणि इतर सदस्यांसाठी 3 वर्षांचा कार्यकाळ असतो. UGCचं मुख्य कार्यालय जरी नवी दिल्लीत असलं तरी तिचे हात देशभरात पोचलेले आहेत. पुणे, हैदराबाद, कोलकाता, भोपाळ, गुवाहाटी आणि बेंगलुरू या 6 प्रादेशिक कार्यालयांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यातल्या शिक्षण संस्थांची समन्वय साधणं आणि त्यांच्या गरजा समजून घेणं खूप सोपं होतं. चला, आता त्या प्रश्नाकडे येऊया ज्याची आपण कदाचित वाट पाहत आहोत, की UGC नक्की काय काम करते, तिचे अधिकार आणि जबाबदाऱ्या काय आहेत. असं समजा की UGC एका आर्किटेक्टसारखं काम करते. ती अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करते, शिकवण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती हे ठरवते, विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कसं होईल याची एक सिस्टम बनवते आणि संशोधनाचा दर्जा टिकून राहील याचीही खात्री करते. यामुळेच काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत शिक्षणाचा एक किमान समान दर्जा राखला जातो. थोडक्यात सांगायचं झालं तर UGCच्या 2 मुख्य भूमिका आहेत. एक, विद्यापीठं आणि महाविद्यालयांना विकासासाठी आर्थिक अनुदान देणं आणि दुसरं, उच्च शिक्षणाबद्दल केंद्र आणि राज्य सरकारांना धोरणात्मक सल्ला देणं, म्हणजे एक प्रकारे थिंक टँक म्हणून काम करणं. प्राध्यापकांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी UGCने उचललेला एक सर्वात मोठं पाऊल म्हणजे 1989 पासून सुरू झालेली नेट परीक्षा. या एका परीक्षेमुळे प्राध्यापक निवडीच्या प्रक्रियेत जणू एक क्रांतीच झाली असं म्हटलं तरी चालेल. याच्या आधी निवडीचे निकष वेगवेगळे असायचे, पण नेटमुळे देशभरात एक समान पात्रता परीक्षा लागू झाली, ज्यामुळे पारदर्शकता आणि विश्वासार्हता प्रचंड वाढली.
UGC केवळ चांगल्या शिक्षकांवरच लक्ष देत नाही, तर भविष्यातील संशोधकांवरही गुंतवणूक करते. ज्युनियर आणि सिनियर रिसर्च फेलोशिपच्या माध्यमातून ती तरुण संशोधकांना जणू पंखच देते आणि मोठ्या संशोधन प्रकल्पांना अनुदान देऊन देशात एक संशोधन संस्कृती रुजवायला मदत करते. ज्ञान केवळ तयार करून भागत नाही, ते लोकांपर्यंत पोचवावंही लागतं. आणि हे काम UGC स्वतःच्या प्रकाशनांमधून करते. युनिव्हर्सिटी एज्युकेशन इन इंडियासारख्या नियतकालिकांमधून उच्च शिक्षण क्षेत्रातील नवीन विचार आणि धोरणं थेट शिक्षणतज्ज्ञांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात. या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की UGC ही केवळ एक नियामक संस्था नाहीये, तर ती भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि भक्कम आधारस्तंभ आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर UGC म्हणजे आपल्या देशाच्या उच्च शिक्षणाचा कणा आहे. तो या संपूर्ण प्रणालीला केवळ आधारच देत नाही, तर योग्य दिशा आणि ताकदही देतो. पण जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. आज शिक्षण ज्या वेगाने बदलत आहे, नवनवीन तंत्रज्ञान येत आहे, अशा परिस्थितीत UGC सारख्या संरक्षकाच्या भूमिकेत भविष्यात कोणते बदल होण्याची गरज आहे? या प्रश्नाच्या उत्तरातच कदाचित भारताच्या शिक्षणाची भविष्यातील दिशा दडलेली आहे. यावर विचार करायला हवा, नाही का?